डिगोळांबा येथील सोनवणे कुटुंबियांची बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी जाऊन भेट घेऊन सोनवणे कुटुंबियांचे सांत्वन केले। सदर भेट आज शुक्रवार दिनांक 14 जून रोजी दुपारी 3 वाजता घेतली आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव झाल्याच्या दुःखात अंबाजोगाई तालुक्यातील डिगोळांबा गावच्या पांडुरंग सोनवणे या तरुणाने आत्महत्या केली होती। मात्र आज जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी सोनवणे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। दरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की निवडणुकामध्ये जय पराजय होत असतातच, मात्र या विवंचनेतून कोणी आपला जीव गमवावा ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब आहे। कुटुंबासाठी देखील हे कधी न भरून निघणारे मोठे दुःख आहे। त्यामुळे संयमाने जय पराजय घ्यावेत। कोणतीही निवडणूक अंतिम नसते, कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नये, अशा शब्दात यावेळी नामदार धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। दरम्यान मयत पांडुरंग सोनवणे वय 33 यास एक मुलगा, मुलगी, पत्नी, आईवडील असा परिवार आहे। या संपूर्ण परिवाराची तसेच दोन्ही लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले। दोन्ही मुलांच्या नावे प्रत्येकी 2.5 लाख रुपयाची मुदत ठेव देखील धनंजय मुंडे यांच्या वतीने पांडुरंग यांच्या मुलांना देण्यात येत आले आहे। यावेळी ज्येष्ठ नेते दत्ताबा पाटील, डिगोळांबा गावचे सरपंच बाळासाहेब सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तानाजी देशमुख, भारत सोनवणे, कैलास सोनवणे, दत्ता सोनवणे आदींची यावेळी उपस्थिती होती।